जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन ह्या पुस्तकातील आज 7 मार्चचं प्रवचन. माफ करा, आज 7 एप्रिलचं प्रवचन. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचले, ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग? देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितलेले आहे. तरीसुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय बरं करावे? संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरवले, पण खरोखर अनुभव काय येतो आहे पाहावे. आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यापर्यंत, अगदी रावापासून तर अंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतो आहे, बायको मुले केली, मुलेबाळी झाली, ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटते त्या त्याकरिता प्रयत्न केला, परंतु मग तरीही समाधानाचा लाभ झाला का? देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नाही. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबवणे जरुरी आहे. स्वातंत्र्य आणि स्वैर वर्तन बाहेरून सारखेच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैर वर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पनाच काहीतरी असतात. खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधने असतात, आणि ती आवश्यकच आहे. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य देहसंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य करतच राहणार. पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर ते भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावले, घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे, आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले आहे हा होय. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथे समाधानाची प्राप्ती आहे. इस प्रवचन में ये कहा गया है कि हमें हमारा हित किस चीज़ में है ये आखिर तक समझ में ही नहीं आता. हम प्रपंच को खड़ा करते हैं, हमारा संसार करते हैं, 1 से 2 हो जाते हैं, फिर 2 से 4 हो जाते हैं. AC, TV, गाड़ी, जितनी मर्जी चाहे हम साधन कर लें, लेकिन आखिर में अपने आप को अगर हम पूछें कि क्या हम समाधानी हैं, क्या हम सुखी हैं, तो उसका जवाब कहीं ना कहीं पर ना में ही आएगा, क्योंकि हम लोग शाश्वत आनंद को ढूंढ नहीं रहे हैं. और हमें हमारा स्वार्थ मतलब हम मनुष्य जन्म में आए हैं
और हमारा कर्तव्य क्या है ये हमें आता ही नहीं है निभाना, इसीलिए हम शायद दुखी रहते हैं। तो नामस्मरण कीजिए और भगवान को प्राप्त करना यही हमारा लक्ष्य होना चाहिए मनुष्य जीवन के लिए। ये ध्यान में रखते हुए अपने कर्तव्य का पालन कीजिए। जय श्री राम। श्री राम जय जय 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 राम। जय श्री राम।